श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या शुक्रवारी म्हणजेच 15 ऑगस्टच्या दिवशी आलेली आहे कृष्ण जन्माष्टमी. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. संपूर्ण भारतात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र यंदा जन्माष्टमीच्या तारखेबाबत काहीशी संभ्रम निर्माण झालेला आहे. काही लोकांच्या मते हा उत्सव 15 ऑगस्टला आहे, तर काहींच्या मते हा उत्सव 16 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. तर पहा, श्रावण वद्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असं मानले जाते. 14 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 2:07 श्रावण षष्ठी समाप्त होत आहे आणि 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:49 श्रावण वद्य सप्तमी समाप्त होत असून श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे. त्यामुळे 16 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:34 श्रावण अष्टमी समाप्त होत आहे. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याने असं मानले जाते की हा जो योग आहे तर तो 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री जुळून येत आहे. त्यामुळे 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपालकाला साजरा करण्यात येईल आणि म्हणून कृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती 15 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे पहा, आपल्याला काही प्रभावी उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. कृष्णाची पूजा तर आपल्याला विधिवत करायचीच आहे, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. असं केल्यामुळे आपल्या सर्व कामं जे आहेत तर ती मनासारखी होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्याला काही दोष अडचणी लागलेल्या असतील तर त्या देखील दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखाचे दिवस यायला सुरुवात होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये राधे कृष्ण लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय सकाळी आपल्याला करायचा आहे. तर सकाळी ज्यावेळेस आपण स्नान करण्यासाठी जाणार आहोत त्यावेळेस करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुम्हाला काही दोष अडचणी लागलेल्या असतील, तुम्हाला जर काही कामं करावीशी वाटत नसेल, तुम्हाला आळस येत असेल, सारखं तुमच्या घरामध्ये तुम्हाला राहावंसं वाटत नसेल, तुम्हाला बाहेर गेले की प्रसन्न वाटतं आणि घरात आलं की आळस येतो, तर अशा काही समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तर पहा, जन्माष्टमीच्या दिवशी गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये किंवा नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. अशा वेळेस आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर अंघोळ केली तर त्याचे फळ हे आपल्याला पटकन मिळत असते. तर पहा, आपल्या ज्या काही दोष अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर होण्यासाठी, आपले सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होण्यासाठी, आपण कोणतंही काम करायला गेलो की आपल्याला त्यामध्ये अपयश येत असेल, आपलं जे काही लक आहे तर ते लक आपलं चांगलं लागत नसेल, त्याचबरोबर आपण खूप प्रयत्न करत आहोत, कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, परंतु आपल्या कोणत्याही इच्छा जर पूर्ण होत नसतील तर आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, उपाय करायला जो दिवस असतो ना तो दिवस आपल्याला असे काही प्रभावी जर उपाय आपण केले तर त्याचे फळ तर आपल्याला भेटतेच, परंतु आपल्या जीवनात आपल्याला जे काही लक हवं आहे तर ते लक देखील आपल्याला लागत असते. म्हणजेच आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथसुद्धा मिळणं तितकंच महत्त्वाचं असतं. घरामध्ये जर क्लेश, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतील, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल किंवा काही शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल, म्हणजे असे काही शत्रू असतात ना, ते जळाऊ प्रवृत्तीचे असतात. आपल्या आसपासच ते राहतात, परंतु आपल्याला समजत नाही आणि आपल्यासमोर गोड गोड बोलतात आणि पाठीमागे आपलं वाईट कसं होईल याचा ते प्रयत्न करत असतात. अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय करण्यासाठी काय करायचं
करायचं आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आता शुक्रवारी जन्माष्टमी आहे 15 ऑगस्टच्या दिवशी. मग सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायला जायचं आहे. अंघोळीचं पाणी गार, गरम, कोमट तुम्ही कशाही पद्धतीने घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल हे पवित्र गंगेमधून जरी तुम्ही घेऊन आलेला असाल ते टाकलं तरी चालेल, किंवा पूजेचं साहित्य जिथे मिळतं त्या ठिकाणी गंगाजलची एक बॉटल मिळून जाईल, ते टाकलं तरी चालेल. यानंतर दुसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुळशीपत्र. तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, काही दोष आपल्याला लागलेले असतील तर ते दूर होतात आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. आणि यामुळे आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. यामुळे आपल्याला एक तुळशीपत्र जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर गोमित्र जर तुमच्याकडे असेल तर ते गोमित्र देखील तुम्हाला थोडंसं 1 चम्मचभर अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. गोमित्र अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं आपल्या घरामध्ये जर काही दोष असतील, अडचणी असतील, ते दूर होऊन जातात आणि आपल्या शरीर जे आहे तर ते शुद्ध होण्यासाठी मदत होते. आपलं शरीर शुद्ध होणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपलं मन देखील शुद्ध होत असतं. त्याचबरोबर पहा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं कच्चं दूध देखील गाईचं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आता हळद अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं पाणी हे अँटीबॅक्टेरियल होतं आणि आपल्या शरीरावरती काही किटाणू वगैरे असतील तर ते सुद्धा नष्ट होतात आणि आपला गुरुग्रह जो आहे तर तो सुद्धा मजबूत होतो. त्याचबरोबर नकारात्मकता दूर होते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना देखील हळद अतिशय प्रिय आहे. त्यांची कृपा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात. आपले जे कुंडलीतले ग्रहदोष आहेत तर ते दूर होण्यासाठी हळद हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आता पहा, अंघोळ करत असताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून अंघोळ करायची आहे आणि अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे. तर पहा, यानंतर स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. या दिवशी जर तुम्हाला पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करणं शक्य असेल तर नक्की पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करा. या वस्त्रामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि आपण जे काही कामं करतो तर ते कामं हे सक्सेस होत असतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळे कपडे परिधान करणं शक्य असेल तर नक्की करा. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. यामध्ये तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू जे आहेत म्हणजेच त्यांचं जे बाळरूप आहे लड्डू गोपाल यांच्यावरती तुम्हाला दह्याने, दुधाने अभिषेक करायचा आहे. म्हणजे पंचामृताने अभिषेक करायचा आहे, स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यांना पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहे. तसेच भगवान श्री हरी विष्णू यांना म्हणजेच लड्डू गोपाल यांना तुळशीपत्र देखील अर्पण करायचे आहे. तर पहा, तुळशीपत्र जेव्हा तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंना म्हणजेच लड्डू गोपाल यांना अर्पण करणार आहात त्यावेळी तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. त्या तुळशीपत्राला थोडीशी हळद लावायची आहे. हे तुळशीपत्र तुमची इच्छा बोलत तुम्हाला व्यक्त करायचं आहे. असं म्हणतात जन्माष्टमीच्या दिवशी ज्यावेळेस तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण केलं जातं म्हणजेच लड्डू गोपाल यांना अर्पण केलं जातं, त्यावेळेस जर आपण आपली इच्छा मनोकामना व्यक्त केली तर आपल्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होत असतात. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हा जो छोटासा उपाय आहे तो सुद्धा करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी कृष्ण जन्माष्टमीचं व्रत देखील आपल्याला करायचं आहे. या दिवशी जर आपण कृष्ण जन्माष्टमीचं व्रत केलं तर 1000 एकादशी करण्या इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे जन्माष्टमीचं व्रत हे आपल्याला नक्की करायचं आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.